नमस्कार, लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनतोय मस्त झणझणीत कट वडा। घरगुती मसाल्यामध्ये केलेला चटपटीत झणझणीत कट आणि त्यासोबत मस्त वरून कुरकुरीत असलेला बटाटा वडा एकदम सोप्या पद्धतीत कसा बनवायचा ते बघूया। कट बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊ। तर चमचाभर तेलामध्ये काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे। त्यासाठी 3 लवंगा, 4-5 काळी मिरी, दालचिनीचा छोटासा तुकडा, अर्धा चमचे धणे घेतलेले आहेत, थोडेसे जिरे घ्यायचेत, अर्धा इंच आलं टाकायचं आहे, यामध्येच 5-6 पाकळ्या लसणाच्या टाकायच्यात आणि एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकलेला आहे। याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। गरम मसाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कांदा व्यवस्थित भाजून झाला की यामध्ये थोडंसं खोबरं टाकायचं आहे आणि लालसर रंग येईपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचंय। खोबरं भाजायला फारसा वेळ लागत नाही। मस्त खमंग सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत। मसाले भाजून झाल्यावर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। तोपर्यंत बटाटा वड्यासाठी आपण पटकन मसाला बनवून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा इतके घेतलेले आहेत। यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या टाकायच्या, तिखट आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। 4 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आहेत, थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि थोडेसे जिरे टाकून याला जाडसर भरडून घ्यायचंय, वाटून घ्यायचंय। बटाट्या वड्यासाठी आपला ठेचा तयार आहे। याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि याच भांड्यामध्ये आपल्याला कटचा मसाला काढायचा आहे। भाजलेला मसाला हा पूर्णपणे थंड झालेला आहे। या मसाल्याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय। यासोबतच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे या मसाल्यामध्ये। काड्यांचा वापर मी जास्त करतेय, त्याचा फ्लेवर छान येतो। गरजेनुसार पाणी ओतायचंय आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आपला जो कटचा मसाला आहे तो पण तयार आहे। तर पटकन आधी बटाट्या वड्याची तयारी करून घेऊ। त्यासाठी चमचाभर तेलामध्ये आपण जो वाटलेला मिरचीचा ठेचा होता किंवा जो मसाला होता तो परतून घ्यायचा आहे। मिरचीचा आणि लसणाचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत परतायचा आहे। त्याला फारसा वेळ लागत नाही। थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे यामध्ये। मिरचीचा ठेचा भाजून झाला की यामध्ये उकडलेले बटाटे हे असे कुस्करून टाकायचे आहेत। 4 ते 5 बटाटे मी उकडून घेतले होते। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि या बटाट्यांना या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधी बटाट्याची भाजी केलेली आहे। आवडीनुसार तुम्ही यामध्ये गरम मसाला सुद्धा टाकू शकता। वड्यांसाठी आपली बटाट्याची भाजी तयार आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, याला व्यवस्थित मिक्स करायचंय आणि बटाटे वडे बनवेपर्यंत ही भाजी आधी पूर्णपणे थंड करून घ्यायची। तोपर्यंत आपण कट बनवून घेऊ। त्यासाठी 2 ते 3 चमचे तेल कढईमध्ये गरम करायचंय, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं ते सगळं वाटण तेलामध्ये टाकायचं आहे। या मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचंय। सगळे मसाले आपण भाजून टाकलेले आहेत म्हणून 1 मिनिटभरातच हा मसाला छान भाजला जातो। मसाल्याचं तेल वेगळं झालं की यामध्ये 1 चमचाभर कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। हा मी घरीच केलेला मसाला टाकते। थोडीशी हळद टाकून याला परतून घ्यायचंय। तिखट आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। यामध्ये गरजेनुसार गरम पाणी ओतायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात हा मसाला शिल्लक होता म्हणून त्यातलं पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे। कट जितका दाटसर किंवा पातळ हवाय तसं पाणी ओतून याला एक उकळी येऊ द्यायची। कटाला छान उकळी आली की यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आवडत असेल तर थोडासा गूळ पण यामध्ये तुम्ही टाकू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त तर्रीदार झणझणीत आपला कट इथे तयार झालेला आहे। आता पटकन आपण बटाटे वडे बनवून घेऊया। त्यासाठी 1 कप बेसन घेतलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि चिमूटभर सोडा टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये हळद टाकायची नाहीये आपल्याला, सोड्यामुळे त्याचा रंग लाल होतो। असंच हे वडे छान होतात। थोडं थोडं पाणी ओतून या पिठाचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। एकदम पाणी ओतलं तर खूप जास्त गुठळ्या होतात म्हणून सावकाश पाणी ओतून एक स्मूथ बॅटर बनवायचंय। हे बघा आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे। वड्यांसाठी बटाट्याचं जे आपण मिश्रण बनवलं होतं त्याचे आवडीनुसार लहान मोठे गोळे बनवायचे आणि ते गोळे या पिठामध्ये टाकून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आणखी 3-4 गोळे बनवून घेऊ म्हणजे तळण्यासाठी बरे पडतात। वडे तेलात सोडताना बटाट्यांना एकसारखं पीठ लागावं आणि चटके वगैरे बसू नये म्हणून काय करायचं, या अशा पद्धतीने एखाद्या पळीने किंवा चमच्याने वडे तेलामध्ये सोडायचे म्हणजे हात घाण होत नाहीत आपले आणि वड्यांचं जे वरचं आवरण आहे ते एकसारखं लागतं। कढईमध्ये पुरतील एवढेच वडे
कडकडीत तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मध्यम आचेवरती मस्त छान खरपूस रंग येईपर्यंत या वड्यांना तळून घ्यायचे। बटाटे वडे तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, पटकन तळले जातात ते। आणि आपण यामध्ये जो सोडा वापरला होता त्यामुळे काय होतं, त्याचं जे वरचं आवरण आहे ते मस्त कुरकुरीत होतं। आपले गरमागरम बटाटे वडे तयार आहेत। हे बघा, मस्त गरमागरम कुरकुरीत बटाटे वडे आणि झणझणीत कट। तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।